हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बिझनेस लव्हचा भाग 6 पाहणार आहोत. दादासाहेबांच्या अटकेनंतर मुंबईच्या राजकीय आणि बिझनेस वर्तुळात रितेश आणि अवनीच्या नावाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. ज्या रितेश कुलकर्णीला लोक आजवर फक्त एका निष्ठुर बिझनेसमॅनच्या रूपात ओळखत होते, आज त्याच रितेशच्या धैर्याचं कौतुक होत होतं. पण या सगळ्यात रितेशसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती होती अवनीच्या नजरेत स्वतःबद्दल निर्माण झालेला आदर. आर.के. स्कायच्या साईटवर आता कामाचा वेग दुणावला होता. कामगारांमध्ये एक वेगळाच उत्साह होता, कारण त्यांचा मालक स्वतः त्यांच्या रक्षणासाठी लाठ्या काठ्या घेऊन उभा राहिला होता. सकाळचे 7:30 वाजले होते. अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड हवेने वातावरण प्रसन्न केलं होतं. रितेश साईटवरच्या त्या तात्पुरत्या केबिनबाहेर उभा राहून कामगारांच्या हालचालींकडे बघत होता. त्याच्या अंगावरचा पांढरा शर्ट थोडा मळला होता आणि डोळ्यांखाली रात्रीच्या जागरणामुळे काळी वर्तुळ आली होती. पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. एवढ्या लवकर उठून पुन्हा कामाला लागलात? मागून अवनीचा आवाज आला. रितेशने वळून पाहिलं. अवनी हातात 2 वाफाळलेले चहाचे कप घेऊन उभी होती. तिने आज साध्या सुती कुर्त्यावर एक ओढणी घेतली होती आणि तिचे केस विस्कटलेले होते. रितेशला ती या साध्या रूपातही खूप सुंदर वाटली. झोपच येत नव्हती. गेल्या 2 दिवसात जे काही झालं ते एखाद्या चित्रपटासारखं वाटतंय. रितेशने चहाचा कप हातात घेत म्हटलं. अवनी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. चित्रपटच होता तो, फक्त त्यामध्ये हिरोचं काम तू केलं होतं. रितेश, खरं सांगू, मला वाटलं नव्हतं की तू खरोखरच दादासाहेबांशी पंगा घेशील. मला वाटलं होतं की तू मला या प्रोजेक्टमधून बाहेर काढून मोकळा होशील. रितेशने चहाचा घोट घेतला आणि लांबवर बघत म्हणाला. सुरुवातीला तसा विचार मनात आला होता. मी खोटं सांगणार नाही, पण जेव्हा तू मला आरसा दाखवलास ना, तेव्हा मला कळलं की मी स्वतःला किती हरवून बसलो होतो. आणि दुसरी गोष्ट, तुझ्याशिवाय हे प्रोजेक्ट पूर्ण करणं मला जमलं असतं, पण ते प्रेक्षणीय झालं नसतं. तू या भिंतींमध्ये जीव ओततेस अवनी. अवनीने रितेशकडे पाहिलं. रितेशच्या आवाजात आता तो जुना अहंकार नव्हता, तर एक प्रांजळपणा होता. तू खूप बदलला आहेस रितेश. तो रागीट, कडक बॉस कुठेतरी आता हरवलाय असं वाटतंय. कदाचित त्याला योग्य प्रतिस्पर्धी मिळालाय, रितेश हसून म्हणाला. दोघांमध्ये एक हलका फुलका क्षण निर्माण झाला होता, पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं. साहिल घाईघाईने धावत तिथे आला. सर, मॅडम, एक वाईट बातमी आहे. आपल्या फाउंडेशनसाठी जे स्टील येणार होतं त्याचे ट्रक शहराबाहेर अडवून धरले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे ज्या कंपनीकडून आपण स्टील घेतोय त्यांनी आपला कॉन्ट्रॅक्ट रद्द केला आहे. रितेशचा चेहरा पुन्हा एकदा गंभीर झाला. का? आपण तर पूर्ण पैसे दिले होते ना? सर, त्या कंपनीचा मालक म्हणतोय की त्याला वरून आदेश आले आहेत. जर त्याने आपल्याला स्टील पुरवलं तर त्याचं लायसन्स रद्द केलं जाईल. दादासाहेबांचे हात अजूनही बाहेरून खेळत आहेत असं वाटतंय, साहिलने चिंतेने सांगितलं. अवनीने आपलं कपाळ धरलं. हे थांबणार नाहीये रितेश. दादासाहेब तुरुंगात गेले असले तरी त्यांची माणसं आणि त्यांचे पार्टनर्स अजूनही बाहेरच आहेत. आपल्याला स्टीलशिवाय काम पुढे नेता येणार नाही. आणि जर काम थांबलं तर बँकांचे हप्ते आणि गुंतवणूकदारांचा दबाव वाढेल. रितेशने थोडा विचार केला. साहिल, मुंबईतले इतर स्टील सप्लायर्स कोण आहेत? कोणीच तयार नाहीयेत सर. सगळ्यांना दादासाहेबांच्या गटाची भीती वाटते, साहिल म्हणाला. अवनी अचानक म्हणाली. एक मार्ग आहे. गुजरातमध्ये माझा एक ओळखीचा बिझनेसमन आहे, किरणभाई. ते स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. पण त्यांच्याशी बोलण्यासाठी आपल्याला तिथे स्वतः जावं लागेल. फोनवर ते असं काम करणार नाहीत. रितेशने अवनीकडे पाहिलं. मग निघूया, आत्ताच्या आत्ता. साहिल, गाडी काढ. आता रितेश आणि अवनी गुजरातच्या दिशेने निघाले. गाडी रितेश स्वतः चालवत होता. लांबचा प्रवास असल्यामुळे साहिल मागे झोपला होता. गाडीमध्ये FM वर जुनी गाणी वाजत होती. बाहेर सूर्यास्त होत होता आणि आकाश केशरी रंगाने न्हाऊन निघालं होतं. रितेश, तुला कधी असं वाटलं नाही का की हे सगळं सोडून देऊन शांतपणे कुठेतरी निघून जावं? अवनीने खिडकीतून बाहेर बघत विचारलं. रितेशने स्टेअरिंगवरची पकड घट्ट केली. अनेकदा वाटलं अवनी. विशेषतः जेव्हा वडील गेले आणि माझ्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली तेव्हा वाटायचं की पळून जावं. पण मग वाटलं की जर पळालो तर लोक मला कायमचा हरलेला म्हणून ओळखतील आणि मला ते मान्य नव्हतं. तुला काय वाटतं? अवनी थोडा वेळ गप्प राहिली. मला वाटतं की पळून जाणं सोपं असतं, पण थांबून लढण्यासाठी जे काळीज लागतं ना ते प्रत्येकाकडे नसतं. तू लढला आहेस रितेश, म्हणूनच आज तू इथे आहेस. गाडी चालवताना रितेशचा हात चुकून गिअर बदलताना अवनीच्या हाताला लागला. दोघांमध्ये पुन्हा एकदा तीच विजेची लहर धावून गेली.
रितेशने लगेच हात मागे घेतला, पण यावेळी त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक ओढ जाणवत होती. दुश्मनीच्या भिंती आता हळूहळू ढासळत होत्या. अवनी, एक विचारू? रितेशने थोड्या संकोचाने विचारलं. विचार ना. तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? म्हणजे तू इतकी सुंदर आहेस, हुशार आहेस. आणि अवनी हसली. तिचं ते मोकळं हसू रितेशचं मन जिंकून गेलं. माझ्या आयुष्यात फक्त माझे नकाशे, माझ्या इमारती आणि माझे आईबाबा आहेत रितेश. प्रेमासाठी कधी वेळच मिळाला नाही. आणि ज्यांच्याशी भेट झाली त्यांना माझ्या करिअरपेक्षा माझ्या दिसण्यात जास्त रस होता. मला असा माणूस हवा होता जो माझ्या बुद्धीचा आदर करेल. रितेशने मनातल्या मनात स्वतःलाच म्हटलं की तो कदाचित तो माणूस बनू शकतो. गुजरातमध्ये किरणबाईशी चर्चा यशस्वी झाली. त्यांनी स्टील पुरवण्याचं मान्य केलं. रितेश आणि अवनीला वाटलं की आता संकट टळलं आहे. पण त्यांना माहिती नव्हतं की मुंबईमध्ये त्यांच्या पाठीमागे एक नवा डाव रचला जात होता. दादासाहेबांचा खरा पार्टनर विक्रम म्हात्रे नावाचा एक बिल्डर होता, जो आजवर पडद्यामागे होता. विक्रमला आर्केस्काय हे प्रोजेक्ट हडप करायचं होतं. त्याने रितेशच्या ऑफिसमधील एका विश्वासू माणसाला फोडलं होतं. जेव्हा रितेश आणि अवनी मुंबईमध्ये परतले तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या प्रोजेक्टचे काही महत्त्वाचे तांत्रिक कागदपत्र आणि स्ट्रक्चरल डिझाईन्स चोरीला गेले आहेत. आणि त्याहूनही अधिक भयानक गोष्ट म्हणजे विक्रम म्हात्रेने त्याच डिझाईन्सवर आधारित स्वतःचे एक प्रोजेक्ट जाहीर केला आहे. हे कसं शक्य आहे? हे डिझाईन्स फक्त माझ्या लॅपटॉपमध्ये आणि ऑफिसच्या सर्व्हरवर होते. अवनी ओरडली. तिचा चेहरा रागाने, हतबलतेने लाल झाला होता. रितेशने तातडीने ऑफिसची झडती घेतली. त्याला कळलं की त्याच्याच ऑफिसमधील कोणीतरी गद्दारी केली आहे. संशय साहिलवरच जात होता, कारण साहिलकडे सर्व्हरचे पासवर्ड्स होते. साहिल, तू हे केलंस? रितेशने साहिलची गच्ची धरली. नाही सर, मी मरेन, पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. साहिल रडू लागला. अवनीने रितेशला शांत केलं. रितेश, शांत हो. रागाने काहीही सुटणार नाही. ज्याने हे केलंय तो आपल्यातलाच आहे. आपल्याला त्याला शोधून काढावं लागेल. पण त्याआधी आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की ते डिझाईन्स माझे आहेत. पण विक्रम म्हात्रेने आधीच कॉपीराईट आणि पेंटसाठी अर्ज केला होता. आता रितेश आणि अवनीला कायदेशीररित्या अडकवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रोजेक्टवर आता कायमची बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. रितेशच्या केबिनमध्ये दोघंही डोक्याला हात लावून बसले होते. अवनी, आपण या एका संकटातून बाहेर येतोय तोपर्यंत दुसरं संकट उभं राहतंय. असं वाटतंय की कोणीतरी आपल्याला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करते, रितेश म्हणाला. अवनी त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. रितेश, जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत कोणीही आपल्याला संपवू शकत नाही. विक्रम म्हात्रेला वाटतंय की त्याने डिझाईन्स चोरले म्हणजे त्याने युद्ध जिंकलं. पण त्याला हे माहिती नाही की डिझाईन्स डोक्यात असतात, कागदावर नाही. आपण नवीन डिझाईन बनवू, जे त्यापेक्षा भारी असेल. रितेशने अवनीच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिला झालेला त्रास त्याला सहन होत नव्हता. मी तुला वचन देतो अवनी, ज्याने तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी आणलंय आणि तुझी मेहनत चोरली आहे त्याला मी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. त्या रात्री रितेशच्या केबिनमध्ये एक वेगळाच निर्धार होता. दुश्मनी आता संपली होती, पण युद्धाची व्याप्ती वाढली होती. आता त्यांना फक्त बिझनेस वाचवायचा नव्हता, तर स्वतःची अस्मिता आणि एकमेकांवरील विश्वास टिकवायचा होता. या कथेत अजून किती वळण येणार होती? विक्रम म्हात्रेची खरी ताकद काय होती? आणि रितेश अवनीचे हे नातं प्रेमाची अधिकृत कबुली कधी देणार होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणाऱ्या भागातच कळतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.